मास्तरीन बाई, कुठला सण आला की नाही आमच्या जीवावर येते बघा. तो दिवस अंगावर येतोय आमच्या. कारण तुमच्याशिवाय सण साजरा करायची सवय राहिलेली नाही हो आता. सण आला की तुमच्या हातची पुरणपोळी आठवते. पुरणपोळी तुम्ही कशा नटून तटून आमच्या समोर येता. दृष्टीच काढावीशी वाटते तुमची. मास्तरीन बाई, तुम्ही तुमच्या नवऱ्याला आपल्या घराला सोडून का राहताय हो? तुम्हाला परत आणण्यासाठी मी काय करू काय कळण झाले बघा मला. डोसकं भंजाळले आमचं. अधिपती, सणासुदीला असं डोक्याला हात लावून का बसलाय तुम्ही? हा, आणि काय हे दिवसा ढवळ्या केवढा काळोख केलाय खोलीत. खोलीत नाही, आमच्या आयुष्यातच अंधार झाला आहे सर. असं का बोलताय अधिपती? काय खरं तेच बोलते की हो. असं काय अंधार बिंदार झालेला नाही. चला उठा तुम्ही. आज होळीचा सण आहे. सगळीकडे होळी पेटणार आहे. तुम्ही या सणात सहभागी व्हा आणि मनातला सगळा अंधार दूर करा. चला चला, होळीच्या सणात सहभागी व्हा आणि मनातले सगळे वाईट विचार काढून टाका. नाही, मनात वाईट विचार नव्ह, ते काय म्हणतात तसं ते पोकळी पोकळी निर्माण झाले. कसली पोकळी? जाऊ दे, हात नको बोलायला. आमच्यामुळे तुमचा मूड खराब नको व्हायला. तुम्ही जावा तिकडे होळी साजरी करायला. तुमच्याशिवाय आम्ही सण साजरा करायचा काय? हा, असं कवा केलंय का आम्ही? चला उठा उठा, चला उठा उठा उठा, चला. आपल्याला होळी पेटवायची आहे. फॅक्टरीत सगळे वाट बघत असतील तुमची. हो आईसाहेब, ऐका, मी ओंक्याला फोन करून सगळी तयारी करायला सांगितलंय. तिकडे सगळे रेडी आहे, तुम्ही फक्त जावा. माझी इच्छा नाही म्हणून. अधिपती, असं स्वतःला खोलीत कोंडून घेऊन खाणं पिणं सोडून सुनबाई घरला परत येणार आहेत काय? हा, चला, आम्ही तुमच्यासाठी नवीन कापडं आणलीत, ती घाला. नको, खरंच सांगालोय आईसाहेब, तुम्ही जावा की. मी काही येत नाही.